त्यावेळेला सिनेमा पाहणं ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट होतीच. बरोबर. आणि चोरून सिनेमा पाहिलेला भरपूर. मग तेव्हापासून सिनेमाची आवडच होती मला. तुला आता एवढे पुरस्कार मिळाले, पण तू मोठा शहाणा झालेला नाहीयेस. तर ते यशच मला पुढे पुढे शिकवत गेलं. हा, असं नुसतं माझ्या डोक्यात नाही भरलं, पण ते मला सांगत गेलं की काय अजून करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. म्हणजे मी स्वतःला सिद्ध करूच शकलो नसतो, कारण सिद्ध करायला वेळ लागतो खूप. एकदमच झटकन होत नाही. जशी आजकालची मुलं पटकन हिरो होतात, तसं ते नसतं खरं. म्हणजे लोक पुस्तकं वाचून काही अभ्यास करतात, मी माणसं वाचून करतो. वा वा वा. समाजात फिरताना किंवा आजूबाजूला फिरताना तुम्ही माणसं बघत जा ना, माणसांकडे बघत जा, त्यांच्याशी बोलत जा. ते कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने शरीराचा वापर करतात बोलताना. तुम्हाला शरीर वापरता आलंच पाहिजे, म्हणजे तुम्हाला चालता आलं पाहिजे रंगमंचावर आधी. त्याच्यानंतर तुमचा जो आवाज आहे तो फार वेगवेगळ्या पद्धतीत प्रत्येक माणसाला ईश्वरी देणगी आहे ती, पण त्याचा वापर करायचा असतो हे कोणी लक्षात घेत नाही. तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत. पण तुम्हाला डोळे जे दिलेले आहेत, हा कॅमेरा आहे तुमचा, तर ते लक्षात घ्या तुम्ही कॅमेराकडे पाहताना, की माझे डोळ्यात जे दिसणार आहे ते कॅमेरा वाचणार आहे बरोबर. भाषा तुम्हाला आपली व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, या मी अगदी घट्ट ठाम. तर ते पण आपल्याकडे बोलता येत नाही आजकाल. भाषा कुठे बोलता येते? नुसतं भाषेसाठी भांडतोय आपण, पण बोलता किती येते तुम्हाला? मराठी शाळाच नाही आहेत आपल्याकडे उरलेल्या, शिकणार कशी भाषा? सिनेमाला पैसाच लागतो असं नाही ना, इच्छाशक्ती लागते, शिस्त लागते. एवढ्या ह्याच्यात मी एवढं करणार आणि चांगलं करणार, असं एक प्रवृत्ती असते ती, पण ती सगळ्यांकडे नाही आपल्याकडे. मालिकेमध्ये कोणाला स्वातंत्र्य नसतं, दिग्दर्शकापासून लेखकापासून आणि कलावंतांपासून. लोकांना खूप फास्ट पाहिजे, लोकांना बाईला मारलं पाहिजे, त्याच्यात विष पाजलं पाहिजे, ढकलून दिलं पाहिजे, थोबाडीत मारलं पाहिजे, लग्न मोडली पाहिजे, लग्नातलं मांगल्यता आणि पवित्र वातावरण नष्ट करूया. आज कुठली गोष्ट नीटपणे पवित्रपणे मांडली जाते मालिकेमध्ये? कुठलीच नाही. अशी मानसिकता एका बाजूने वाढत गेली, मनुष्य स्वभाव बदलत गेले तर काय होणार? तेच बनणार परत, मागणी तशी पुरवठा, अशा बेसवर काम चाललंय. पण हे घातक आहे. सिनेमात मी असं काम करतो, मी असं बोलतो तसं बोलतो, आणि आयुष्यात जर तुम्ही तसे वागलात नाही तर मग काय उपयोग नाही. पॉझिटिव्हिटी तुम्ही क्रिएट करा, वातावरण निर्माण करा सगळ्या युनिटमध्ये. ती माणसं स्वतःहून स्वतःला झोकून देतात, आणि काय घेतलेलं काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं होऊन जातं. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मनोरंजन क्षेत्रामध्ये आपण पॉडकास्टची सुरुवात केली, आणि पॉडकास्टमध्ये अनेकविध विषय घेऊन येण्याचा प्रयत्न आजपर्यंत मी करतोय, आणि तुम्ही रसिक फार छान त्याला सपोर्ट करताय, तुम्ही बघताय, हे फार महत्वाचं वाटतं मला. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नाटक बघतो, सिरियल बघतो, सिनेमा बघतो, पण हे सगळं बघत असताना काही अभिनेते आपलं लक्ष वेधून घेतात. प्रत्येक आर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे नाटक बघताना वेगळा अभिनय त्यांचा जाणवतो, चित्रपट बघताना वेगळा जाणवतो, आणि मालिका बघताना वेगळा जाणवतो. पण चेहरा एकच असतो, पण आयाम वेगवेगळे असतात. आणि हे लक्ष वेधून घेत असताना आपल्याला जाणवतं की का असं ही व्यक्ती आपलं लक्ष वेधून घेतेय. तर काही जण चेहऱ्यावरती अभिनय करतात, आणि काही जण डोळ्यातून अभिनय करतात. आणि डोळ्यातून अभिनय करणारी खूप कमी मंडळी आहेत. त्यापैकी एक आपल्या भागामध्ये आज गप्पा मारण्यासाठी आहेत.
मी फार प्रस्तावना देत नाही, मी थेट स्वागत करतो अभिनेते, दिग्दर्शक अरुण नलावडे यांचं. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम ज्या निमित्ताने आज आपण गप्पा मारतोय ते रसिकांना पहिले मला सांगायला आवडेल. आणि भारत सरकारचा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार, संगीत नाटक कला अकॅडमीचा पुरस्कार जे महाराष्ट्रामध्ये यावर्षी जाहीर झाले आहेत त्यापैकी अरुण नलावडे सर आहेत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. सर, पहिले म्हणजे तुम्हाला तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला आणि आम्हा सर्व मराठी जनांना त्याचा अतिशय सार्थ अभिमान आहे. मला तुम्हाला घेऊन जायचे तुमच्या बालपणी. म्हणजे तुमचं बालपण कोकणात गेलं. त्या कोकणातल्या मातीत रमत असताना तुम्हाला कधी असं वाटलं होतं किंवा जाणवलं होतं की आपला प्रवास हा मुंबईकडे होणार आहे आणि अभिनय क्षेत्रात होणार आहे? नाही, असं कधी वाटतच नसतं म्हणजे. आणि कोकणाच्या ऐवजी तसं माझं बालपण मुंबईत गेलेलं आहे. बरं. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत गेलेलं आहे. एका कॉलनीत राहत होतो आम्ही मुंबईत, रिझर्व्ह बँक कॉलनी. तिथे आमचे वडील, आई आणि माझे 3 बहिणी आणि काकांची मुलं, असे आम्ही एका छोट्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. ही सगळी मंडळी त्यावेळेला नाटक करायची. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, स्टेज बांधलं जायचं आणि तिथे आमचे वडील पण असं करायचे, काका करायचे विशेषतः. तर ते नाटक पाहायला आम्ही जवळजवळ संध्याकाळी 4 वाजता जागा अडवायचो, जे रात्री 10 वाजता चालू व्हायचं. आणि त्याच्यानंतर मला थोडंसं वेळ असं लागलं की माझ्या बिल्डिंग मधल्या कॉरिडॉरमध्ये आम्ही छोटे छोटे नाटक करायचो. पडदा बांधायचा, तो खेचायचा वगैरे, ते कपडे, मिशा पेन्सिलनी रंगवणं वगैरे, हे सगळे व्याप होतेच आमच्या मुलांमध्ये. त्याची तिकीटं बनवायचो. म्हणजे मला ती रंगीत तिकीटं खूप आवडायची, सिनेमाची म्हणा किंवा नाटकाची म्हणा. तर ती आम्ही बनवायचो. तर हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत आपल्याला त्या क्षेत्राकडे नेण्यासाठी. आणि इयत्ता 5वी मध्ये म्हणजे तिथून आम्ही शिफ्ट झालो. पण इथे असताना, कॉलनीत असताना, मी वयाच्या 6व्या वर्षी मी इंग्रजी हॉलिवूडचा सिनेमा पाहायला सुरुवात केली होती माझ्या काकांबरोबर. ते चोरून जायचे कारण कॉलनीच्या बाहेरच थिएटर होतं. आणि त्याला आवड म्हणून ते अगदी हाफ चड्डी तसंच गंजी फ्रॉकवर जायचे आणि जाताना मला घेऊन जायचे की कोणाला कळू नये, मी याला जरा फिरवून आणतो. त्यावेळेला 1.25 तासाचे 1.5 तासाचे सिनेमा असायचे. ते बघण्याची चटक मला तेव्हा लागली. मला काही कळत नव्हतं, इंग्रजी तर नाहीच, पण त्याची चित्र कळायची किंवा चित्रभाषा आपण म्हणू त्याला, ती मला कळत होती. आणि मग माझ्या कॉलनीमध्ये येऊन माझ्या मित्रांचा कोंडाळा करून मी त्यांना ती गोष्ट ऐकवायचो 6वीने. आणि त्याच्यामध्ये काही मला सुचलेल्या गोष्टी मी घुसडायचो म्हणजे ते रंजक बनवण्यासाठी. आणि मुलं खूप खुश व्हायची, टाळ्या वेळा वाजवायची, कौतुक करायची. तर ही छोटी छोट्या या गोष्टींनी मला असं वाटतं की माझ्यामध्ये ते यायला लागलेलं असेल. थोडा मोठा झाल्यावर मला असं कळलं की हा सगळा गुण माझ्या मावशांमधून आलेला आहे. बरं. कारण माझ्या मावशा एकमेकांची नक्कल करण्यात अतिशय वाकबगार. माणूस असा उठून बाहेर गेला दरवाजा की त्याच्या मागे त्याची टिंगल म्हणू नये त्याला, पण त्याच्यासारखं करून दाखवायचंय. तर हा कदाचित गुण माझ्यात आणखीन उतरला असेल. बाकी तसं आमच्या घराण्यात नाटकाशी संबंधित तसं कोणी नव्हतं. हौस म्हटली तर तेवढंच. तर मी शाळेत जायला सुरुवात जेव्हा केली 5वी मध्ये, तेव्हा आम्ही राहण्याची अडचण होतीच. सगळी एवढी मोठी फॅमिली. आणि तर वडिलांनी आमच्या अशी भूमिका घेतली की आईला गावी ठेवायचं आणि आम्ही 2-3 भावंड जी आहेत त्यांना आजी आजोबांकडे ठेवायचं. बरं. म्हणून मी गिरगावला राहायला गेलो 2 वर्ष. आणि तिथल्या युनियन हायस्कूलमध्ये मला टाकण्यात आलं. त्याच टाकण्यामध्ये मामा सुद्धा होता आमचा. आम्ही शाळेत एकत्र जायचो, म्हणजे फार क्वचित जायचो शाळेत. बाकी त्यांच्याबरोबर
उंडारत मी बरेच दिवस काढलेले आहे हम्म, आणि चोरून सिनेमा पाहिलेला आहे भरपूर. मग तेव्हापासून सिनेमाची आवडच होती मला. हम्म, तर आम्ही शाळेतून दांड्या मारून सिनेमा बघायचो. त्याचमुळे सिनेमाचा वेळ लागला असावं हम्म. आणि तो आवडायला लागला असावा. त्यावेळेला सिनेमा पाहणं ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट होतीच. बरोबर. त्यावेळेचा काळ म्हणजे जवळजवळ 1960चा काळ असेल तो. आणि त्याच्या पुढच्या किंवा त्याच वर्षी मी युनियन हायस्कूलमध्ये एक नाटिका केली होती हम्म, वर्गाच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात. आणि आमच्या वर्गात एक छोटं नाटक होतं 10-12 मिनिटांचं. आमच्या सरांनी ते बसवलं होतं. मी त्यात काम करत नव्हतो. मी त्या नाटिकेचा प्रॉम्प्टर होतो. हम्म, त्यामुळे मी रोज तालमीला जायचो, प्रॉम्प्टिंग करायचो. आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्यातला एक महत्वाचं काम करणारा मुलगा आजारी पडला बर. की त्याला उभंच राहता येईल. मग सरांनी सांगितलं, तू करशील का, तुझं पाठ आहे ना. हम्म. म्हटलं हो माझं पाठ आहे. मग तू कर, चल तू कर. मग मला ते कपडे बिपडे घालण्यात आले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे आई वडील जमलेले समोर, शिक्षक वर्ग सगळा. आणि ती नाटिका सुरू झाली आणि दरबार भरलेला असतो, सगळे राजा प्रधान वगैरे सगळे. नाटिका सुरू झाली, व्यवस्थित चालू होतं सगळं. आणि त्याच्यानंतर मला बोलायचं हम्म, मला बोलायचं होतं. म्हणजे नुसतं बोलायचं नव्हतं, तर त्या दरबारात फिरत फिरत एकेकासमोर जाऊन बोलायचं होतं. बोलायचं होतं. आणि त्याला सुनवायचं होतं काहीतरी. हम्म, शिवराय कविभूषण नावाची नाटिका, छोटीशी. हम्म, आणि त्याच्या जरासा आधी ना माझा लिंगच सुट्टात आलाय असं मला जाणवायला लागलं. हम्म, तर माझी भंभेरी उडाली. म्हणजे आता चेहऱ्यावर ते दिसतंय की काय असं वाटायला लागलं हम्म, की आता मी जरा जरी असं हल्लो की तो थोडासा खाली यायचा, जरा जरी हल्लो तरी खाली यायचं. आणि त्याच वेळेला मी एक डिसिजन घेतला असा की आपण जागेवर उभं राहायचं आणि म्हणायचं जे काय असेल ते. आणि लेंगा असा 2 हातांनी धरून ठेवायचा. हातवारे करायचे नाहीत, पण जे बोलणं आहे ते एकदम ठसक्यात आणि मोठ्याने बोलायचं. हम्म, आणि मी त्याप्रमाणे ते पार पाडलं सगळं हम्म, व्यवस्थित. कौतुक झालं सगळं. हम्म, पण सरांनी मला प्रश्न विचारला, तू का फिरला नाही, तुला माहिती होतं इथून इथे जायचंय, इथून इथे जायचंय. मग मी सरांना सांगितलं अशी अशी माझी फजिती होणार होती. हम्म. तर ती सावरण्यासाठी मी असा निर्णय आयत्या वेळेला घेतलेला. तेव्हा ते एवढे खुश झाले की चांगलं काम झालंय असं म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सांगितलं, तुझ्याकडे प्रसंगवादन आणि हे चांगल्या नटाचं लक्षण आहे. हम्म, हे तू शिक. म्हणजे आता याच्या पुढे सुद्धा काय कशी काळजी घ्यायची असते काय. आणि त्याच्यानंतर माझी शाळा पुन्हा बदलली. तिथून मी छबिलदासमध्ये आलो. हम्म, छबिलदासमध्ये आल्यानंतर मी तिथे एक छोट्या नाटिका लिहायला लागलो असंच हम्म, काहीतरी उत्स्फूर्तपणे. आणि तिथे एक 5-5 मिनिटाचे आम्ही काही प्रसंग काही विद्यार्थ्यांनी केले आणि मी ते असे मोडके तोडके बसवले असतील त्यावेळेची जशी अशी बुद्धी होती तशी. पण ते सुद्धा हिट झाले. हा, लोकांनी आणि शिक्षकांनी फारच कौतुक केलं. हम्म, त्याच्यानंतर तिथे वक्तृत्व स्पर्धा होत होत्या. हम्म, आणि त्या वक्तृत्व स्पर्धा कशा सगळ्यांच्या समोर नाही, की सगळ्यांच्या वर्गामध्ये स्पीकर असायचे हम्म, आणि मुख्याध्यापकांच्या केबिन मधून माईकवर आपण भाषण करायचं. हम्म, आणि ते भाषण सगळी मुलं त्यावेळेला ऐकायची. तर वडील मला ती भाषणं लिहून द्यायची आणि माझ्याकडे करून द्यायचे. हम्म, वडील स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, हम्म, त्यामुळे त्यांना ते सगळं अवगत होतं कसं बोलायचं. आणि त्याप्रमाणे मी त्याच्यात पारितोषिक मिळवत गेलो. हम्म, ते खूप चांगले व्हायचे वक्तृत्व. भाषा मुळात ते सुधरवायचे माझी, बरोबर, की कसं बोलायचं असतं, कुठल्या जागेवर जोर द्यायचा असतो, बरोबर. कुठे हातवारे करायचे असतात. आणि मी त्याप्रमाणे म्हणजे कॉपी करण्यात मी मास्टर होतो तसा. आणि त्याप्रमाणे मी ते त्याचं अवलोकन करून त्या स्पर्धा तिथे त्या केलं. शाळांमध्ये केल्या. तिथेही माझं कौतुक झालं. पुन्हा शाळा बदलली आणि तिथून मला वाटतं बोरिवलीत राहायला आलो. हम्म, आणि त्यावेळेला इयत्ता 8वी मध्ये मी गोखले एज्युकेशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथे एकांकिका वगैरे व्हायच्याच. आणि स्नेहसंमेलनात दरवर्षी मी छोट्या नाटिका करायचो, ज्या 20-1 मिनिटाच्या होत्या. हम्म, छोट्या नव्हत्या, 20-1 मिनिटाच्या. आणि त्यासुद्धा मुलांना घेऊन बसवायचं. आम्हाला प्लॅटफॉर्म दिला होता सगळ्यांना. आणि तिथे पुन्हा कौतुकाचा वर्षाव. प्रदीप कबरे हा ज्येष्ठ अभिनेता माझ्याबरोबर त्यावेळेला काम करत होता. हम्म. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक संस्था काढायचं डेअरिंग केलं त्यावेळेला. बर, कला शलाका नावाने.
बर. आणि आम्ही बोरिवलीतली सगळी मुलं त्याचे काय म्हणतात ते मेंबर झालो. हे साल कोणतं असेल? ते साल साधारण सांगतो एक 66-67 बर. वगैरे असेल साधारण. हम्म. आणि त्याच्यामध्ये मी बक्षिसं मिळत गेलो. आमच्या एका सरांनी हिंदी एकांकिका स्पर्धा काहीतरी एक संस्था होती. हम्म. तर त्याच्यामध्ये स्वतः लिहिलेली नाटिका 30 मिनिटाची होती. हम्म. ती आमच्याकडून बसवून घेतली. हम्म. ती बसवली, ती मी अभिनीत केली. मला त्याच्यात फक्त 1.5 मिनिटाचं काम होतं हम्म. आणि त्या 1.5 मिनिटाच्या कामामध्ये मी सर्टिफिकेट मिळवलं त्या बर. स्पर्धेमध्ये. हम्म. आणखीन थोडंसं मी समजायला लागलं, मला लोकांना पण मी समजायला लागलो. आणि आम्ही एक 3 एकांकिकेचा 3 तासाचा प्रयोग आमच्या संस्थेतर्फे आमच्या गोखले एज्युकेशननी सहकार्य केल्यामुळे तो रंगमंच मिळाला. हम्म. आणि आम्ही त्याची छोटी छोटी तिकीट विक्री ठेवली होती, 3 रुपये आणि 5 5 रुपयाला. बर. आणि सगळं हॉल फुल केला होता आम्ही सगळ्या मुलांनी मिळून. आणि तिथे 3 एकांकिका त्या रंगमंचावर सादर झाल्या. बोरिवलीतल्या काही लोकांना त्यामुळे माहीत झालं. हम्म. हा त्यातला भाग आहे एक. त्याच्यानंतर मी पुढे कॉलेजला गेलो, पण फक्त 1 वर्ष होतो कॉलेजला. हम्म. आणि 1 वर्षामध्ये काय मी फारसा कॉलेजला गेलो नाही, कारण मला थोडं शिकण्याचा कंटाळा होता. हम्म. म्हणजे मी सगळीकडे पास होत आलो होतो, एकदाच फक्त नापास झालो होतो. हम्म. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मला तर कंटाळाच यायचा लेक्चर्स वगैरे, त्यामुळे मी जास्त बाहेर असायचो. पण एकदा एक अत्रे पाठांतर स्पर्धा म्हणून डिक्लेअर झालं होतं बर. आणि मी त्याच्यात भाग घ्यायचं ठरवलं. वडिलांनी सांगितलं असं असं आहे, तर काय करूया, तेवढ्याला घे भाग. भाग घेतला मी. आणि बालमोहन हायस्कूलमध्ये ती स्पर्धा होती. हम्म. आणि तिथे भरपूर शाळांमधली मुलं आली होती. पण मला असं कळलं की माझ्यासारखाच एक रोल, म्हणजे मी नव्हेच मधला महाराज केला होता त्यातला. बर. आणि तो सगळं पेहराव वगैरे, ती दाढी बिडी असं लावून, पागोटा वगैरे सगळा ड्रेस सकट तो आला होता. आणि माझ्याकडे काहीच नव्हतं, मी साध्या चड्डीवर किंवा पॅन्टवर ते करणार होतो. तर मी वडिलांना सांगितलं की बघा, माझ्यासारखाच तो त्यांनी प्रवेश निवडलेला आहे सेम, आणि त्याच्याकडे सगळा कॉस्ट्युम आहे आणि माझ्याकडे नाही आहे, मला काय मिळेल असं वाटत नाही. वडील बोलले ठीक आहे, आपण बघूया, आपण विचारूया त्या मुलाला, चल. कारण त्याचं माझ्या आधी होतं. हम्म. आणि आम्ही त्याला विचारायला गेलो. मग तो मुलगा माझ्या अजूनही लक्षात आहे बघा. त्याचं कारण स्वभाव विशेष माणसाचा, हम्म. की एखाद्याला अडचणीच्या वेळेला मदत करणं हे काय असतं. हम्म. वास्तविक कुठल्या मुलांनी असं पटकन दिलं नसतं, पण त्या मुलाने सांगितलं की हो, माझं झाल्यावर तुम्ही करू शकता माझ्या ड्रेस, मी तुम्हाला देतो. हम्म. मी त्याला थँक्यू म्हटलं. त्याच्यानंतर त्याचं झालं, त्याने खूप चांगलं केलं. आणि तो ड्रेस मला ताबडतोब दिला आणि ते म्हणजे मला तो घालायला मदत केली. हम्म. वा. आणि त्याच्यानंतर मी केला. स्पर्धेचा निकाल ज्याला बक्षीस मला मिळालं त्याला नाही. पण आज त्यांनी हे दिलं नसतं तर मी आणखीन कुठेतरी हिरमुसला झालो असतो किंवा काहीतरी वाईट बोललो असतो. पण नाही, कुठली तरी माणसं परोपकार करतात आणि त्याचा कुठल्या तरी माणसाला उपयोग होतो आणि तो माणूस पुढे पुढे प्रवासाला सुरू करतो. तर ती एक घटना अशी मन हेलावून टाकणारी होती माझ्या आयुष्यात. आणि त्याच्यानंतर BST गेलो मी. BSTचा मेजर प्लॅटफॉर्म आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे साधारण 12-13 वर्ष मी नोकरी केली तिथे आणि अप्रेंटिसशिप केली 3 वर्ष मेकॅनिकल. आणि ज्या वर्षी ती स्पर्धा सुरू झाली होती BSTतली एकांकिका स्पर्धा, त्यावेळेला नवीन मंडळ आलं होतं, सगळे सेक्रेटरी वगैरे सगळे नवीन होते. आणि मी ज्या वर्षी गेलो त्याच वर्षी ती सुरू झाली. मी ट्रेनिंग सेंटरला मुलांना गाठलं की असं असं आहे. आमच्या साहेबांना विचारलं की आम्हाला असं असं करायचं आहे. ते म्हणाले ठीक आहे करा, पण कामाच्या नंतर संध्याकाळी तुम्हाला तालीम करावी लागेल, तुम्हाला इथेच जागा मिळेल, ती मी देतो, तुम्ही करा. मग आम्ही सगळ्यांनी मिळून रमेश पवारांची हंगर स्ट्राईक नावाची एकांकिका मी बसवली. खूप छान बसली होती. आणि स्पर्धा होती दामोदर हॉल परळला. बर. आणि मी ती एकांकिका अप्रतिमच झाली. तो प्रयोग
लोकांनी म्हणजे डोक्यावर घेतलं हम्म. आणि ती त्या वर्षी नंबरात आली पहिली. बर. मला बेस्ट ॲक्टरचं बक्षीस मिळालं, बेस्ट डिरेक्टरचं बक्षीस मिळालं आणि तिथपासून सतत पुढची काही वर्ष मी त्या एकांकिका स्पर्धामध्ये भाग घ्यायचो आणि दरवर्षी नंबर काढायचो. असं सलग 6 वर्ष झालं. हम्म. आता आमच्याकडे असा एक नियम आला की BSTच्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या मुलांना राज्य नाट्य स्पर्धेला निवडायचं हम्म. आणि मला त्याप्रमाणे निवडण्यात यायचं. हम्म. 1 महिना तालीम करायचो मी हम्म. आणि 1 महिन्यानंतर मला थोडं बाजूला बसवायचं, कारण काय माझी उंची कमी आहे. आणि तसं दरवर्षी होत गेलं 3-4 वर्षी. मी असं मागे जाऊन वगैरे रडायचो, कारण बॅकस्टेज करायचो मी त्याचं, हम्म. हम्म. की का असं होतंय माझ्या बाबतीत. हम्म. तर त्यावेळेला आमच्या कमिटीनंतर दुसरी कमिटी आली. हम्म. त्या कमिटीमध्ये मुख्य सचिव नाटकाचे होते हम्म. अं, रमेश रणदिवे, जे वस्त्रहरणचे दिग्दर्शक. दिग्दर्शक. त्यांनी बघितलं की या पोराकडे काहीतरी आहे आणि त्या वर्षी त्यांनी स्टेट परत नाटक निवडलं, हम्म. तात्यासाहेबांचं दुसरा पेशवा. हम्म. आणि त्या नाटकात मला बोलवलं, म्हणजे जरा येऊन परीक्षा देऊन जा. आणि मी दिली परीक्षा. भूमिका होती 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची आणि माझं वय होतं 22. बर. ऐतिहासिक नाटक. मी म्हटलं ह्याच्यात मला 100% काम नाही मिळणार, कारण मी एवढा तसा बलदंड वगैरे असं काय नाही. पण ते बलदंड नको होता, पण एक इरसाल म्हातारा होता. आणि मला त्याने सांगितलं, हे वाच, हे वाच, तू तू हे करायचं. तर सगळ्यांच्या भोवया अशा विस्फारल्या एकदम. सगळे मला बघत आले होते. ते बोलले, नाही नाही, हा योग्यच नाहीये, याला ही भूमिका नका देऊ, शोभणार नाही तो. हम्म. तर त्यांनी सगळ्यांना ठणकावून सांगितलं की मी एकदा निवड केली ती योग्यच असते, अयोग्य कधीच नसते. हम्म. तुम्ही फक्त हा रिझल्ट स्पर्धा झाल्यावर बघा आणि मग बोला माझ्याशी. हम्म. खूप विरोध झाला होता, हम्म. पण मी ते काम केलं, इरसालच काम केलं. आणि त्या वर्षी त्या नाटकाला काहीच नाही मिळालं, मला रौप्य पदक मिळालं. बर. म्हणजे एखाद्या माणसावर किंवा कलावंतावर म्हणजे असं वाटत नाही की हा काय करणार आहे, असं कोणाला कमी लेखू नये. हम्म. मी ते सिद्ध करून दाखवलं. तर ते माझ्या कायम लक्षात राहिलं, रमेश रणदिवे. हम्म. की तुमचे गुरु कोण असं मला विचारतात, तेव्हा मी सांगतो मला गुरु कोण नाही, फक्त ही एकच व्यक्ती ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. हम्म. तर हा आदर्श आपण घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि मी तो अंमलात आणला आतापर्यंत. हम्म. एखाद्या माणसाला एकदा निवडलं की तोच करणार. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला पुढे पुढे चालण्यासाठी ढकलत राहिल्या अशा सतत. हम्म. असं कुठे नाही की अपयश तुझ्या तोंडावर मारतो मी, चल बाजूला, असं कडे यश दाखवलं हम्म. आणि त्याप्रमाणे मी ते करत गेलो. मग तर पुढे मी स्टेटला बसवायला लागलो. BSTची नाटकं 2-3 बसवली. हम्म. BSTच्या विरुद्ध पण बाहेरून काम केलं आणि ते पहिलं आलो. असं बरंच काही स्थित्यंतरता. हा सगळा 12-13 वर्षाचा काळ होता माझा, हम्म. की जिथे मला शिकायला मिळालं. अगदी झाडू मारण्यापासून. प्रल्हाद मयेकर आमच्याकडे होते, शरद पोंक्षे होते, अविनाश नारकर होते, प्रशांत दामले, मी, अशी मंडळी तिथे होतो. स्टेटला नेहमी पहिले येतो, नेहमी. तर ते यशच मला पुढे पुढे शिकवत गेलं. शिकवत गेलं. हा, असं नुसतं माझ्या डोक्यात नाही भरलं, पण ते मला सांगत गेलं की काय अजून करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. हम्म. तुला आता एवढे पुरस्कार मिळाले, पण तू मोठा शहाणा झालेला नाहीयेस. हम्म. तुला अजून खूप काही बाहेर येऊन, म्हणजे डबक्यात असता तर समुद्राकडे ये, हम्म. असं सांगत गेलं यश ते. हम्म. आणि डोक्यात कधी न घेता मी काम केलेलं आहे. या प्रवासांमध्ये असा तो कुठला पॉइंट होता की जेव्हा असं लक्षात आलं की आता आपण पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून अभिनय क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, आणि तो कुठला प्रोजेक्ट होता आणि तो कुठला टर्निंग पॉइंट होता? ऍक्च्युली हे सांगणं आवश्यक आहे की मला नोकरी सोडायला माझ्या बायकोनी प्रवृत्त केलं. बर. मी डेअरिंग करत नव्हतो हम्म. आणि वडील सुद्धा तसे त्या मताचे नव्हते. नाही नाही, नोकरी सांभाळून नाटक करायचं. हम्म. त्यावेळेला होती मानसिकता अशी. हम्म. पण तिने सांगितलं की मी आता नोकरी करते, हम्म. मुलीला मला सांभाळायचं एकतर, हम्म. आणि तिला 11वी पर्यंत तिच्या मला बरोबर राहायला पाहिजे. हम्म. तर तुम्ही या क्षेत्रात काहीतरी करून दाखवलेलं आहे, तर तुम्हाला स्वतःला असा आत्मविश्वास नाही की मी पुढे बाहेर पडून काहीतरी करू शकेन? हम्म. म्हटलं आहे तसा आत्मविश्वास, असंच बोलत होतो मी.
आहे तसं, पण अशी डेअरिंग नाही होत. काय डेअरिंग म्हणजे काय असतं? तुम्ही स्वतःला चाचपल्याशिवाय ती सिद्ध होत नाही ना. हम्म. तर तुम्ही चाचपून बघा. तर मला BSTने काय योगायोग बघा, 5 वर्षाची रजा दिली, लिव्ह विदाउट पे. हम्म. मग आमचे साहेब लोक खूप चांगले होते तेव्हा. त्यांनी 5 वर्ष मला लिव्ह विदाउट पे दिली, प्रशांत दामलेला आणि मला. आणि मी त्या 5 वर्षात स्वतःला सिद्ध करून टाकलं. हम्म. तेव्हा बायको, मला दुसरी 5 वर्ष पण मिळाली असती, पण बायको म्हणजे नका आता घेऊ, तुम्ही आता एस्टॅब्लिश होत चाललेला आहात, हम्म. आता तुम्हाला कामं मिळतील, हम्म. तर तुम्ही ते जागा कशाला अडवून ठेवता? हम्म. दुसऱ्या कोणाला तरी मिळेल ना. हम्म. तुम्ही सोडा बिंदास, आपण बघू काय होतं ते. आणि मग मी राजीनामा दिला की आता मी नाही येत BST मध्ये. हम्म. तर तो क्षण माझ्या खरा लक्षात आहे. म्हणजे ती संधी मी साधली नसती तर मला खूप त्रास झाला असता पुढे. हम्म. म्हणजे मी स्वतःला सिद्ध करूच शकलो नसतो, कारण सिद्ध करायला वेळ लागतो खूप. हम्म. एकदमच झटकन होत नाही. जशी होत नाही. आजकालची मुलं पटकन हिरो होतात, हम्म. तसं ते नसतं खरं. खूप हम्म. कठीण गोष्ट आहे ती त्यावेळची. आणि हम्म. म्हणजे आम्हाला स्वतःचं घर बीर होतं, पण तरी सुद्धा ते कर्ज काढून घेतलेलं ना. बरोबर. तर ते सगळं टेन्शन होतं. आताची माणसं कसं प्रत्येक गोष्टीवर कर्ज आहे. हम्म. स्वतःचं जगणं सुकर करण्यासाठी जेवढं धावायचं आहे ना, तेवढंच इथे पण घालवावं लागतं ते. हम्म. तर हा फरक आहे. म्हणजे तो होता त्या काळात, हम्म. आता कमी झालेला आहे तो. हम्म. पण तुम्ही डेअरिंग केल्याशिवाय काहीच नाही करू शकत. एक संधी तुम्हाला आयुष्यात ईश्वर देतोच, वा. कुठल्याही प्रकारची असेल ती तुम्हाला देतोच. तुम्ही ती साधली पाहिजे. हम्म. की विचार करून आपण अगदीच राहायचं, असं नाही रे मला जमेल काय, होईल काय रे, असं नाही चालत. BST ला राजीनामा दिल्यानंतरचा इमिजिएट पहिला कोणता व्यावसायिक प्रोजेक्ट तुम्ही केलात? पहिला व्यावसायिक प्रोजेक्ट केला मी, अग्निपंख नावाचं नाटक डॉक्टर लागू आणि सुहास जोशींबरोबर. ते मयेकरांनी लिहिलं होतं. हम्म. आणि त्यामुळे ते हक्काने सांगते की या मुलाला घ्या. हम्म. छोटा रोल होता, पण 3 एक सीन होते, ते छान होते खूप. हम्म. तर ते मधुकर नाईक नावाचे रंगयात्रीचे त्यावेळेचे निर्माते ते म्हणाले, ठीक आहे तुम्ही सांगताय ना, मग आपण त्या मुलाला बोलवू, बोलवा त्याला. मग मी गेलो, वाचन केलं. कुमार स्वामी ते नाटक दिग्दर्शित करत होता. हम्म. आणि सगळ्यांनी सांगितलं येस, हा फायनल. हम्म. आणि तो पहिला प्रोजेक्ट ताबडतोब लागून मला नटसम्राट मिळाला, डॉक्टर लागून आणि सुहास जोशींबरोबर करायला. ही 2 मला मेजर, आणि मी त्यात व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केलं. हम्म. कसं आहे, लोक तुम्हाला आजूबाजूला बघत असतात, तुम्हाला माहित नाही, हम्म. लक्षात येत नाही. तर मी ही कामं करत असताना आजूबाजूच्या संस्थांचे चालक माझ्याकडे बघत होते. हम्म. मी एकांकिका स्पर्धा करत असताना मच्छिंद्र कांबळीच्या स्पर्धा बघायला आला, कारण रमेश रणदेवन त्याला सांगितलं तू येऊन बघ, हम्म. तो पोरगा कसं दिग्दर्शित करतो, कसं काम करतो, येऊन बघ. ते स्वतः यायचे हम्म. आमच्या एकांकिका स्पर्धांना बघायचे. ज्याचा फायदा मला त्यांनी बोलवण्यातच झाला. ते म्हणाले माझं नवीन नाटक आहे, प्रल्हाद मयेकरांचं आहे, तू दिग्दर्शित करायचं. हम्म. तर माझ्या अंगाला कापरं भरलं एकदम ऐकल्याबरोबर. हम्म. असा घाम बिम यायला लागला. म्हटलं मी मच्छिंद्र कांबळीला दिग्दर्शित करायचं? हम्म. हो, तू करशील, तू करशील, तुझं काम बघितलेलं मी, तू कर. हम्म. आणि या सगळ्या लोकांनी मला मागून हात धरले होते. हम्म. प्रल्हाद मयेकर, मच्छिंद्र कांबळे, एकदम बिंदास. हम्म. आणि मी ते पांडगो इलो रे इलो बसवलं, जरा वेगळ्या पद्धतीने ते बसवलं. आणि ते यशस्वी झालं, खूपच यशस्वी झालं. आणि ते बघून मला मोहन तोंडवळकरांनी एक नाटक बसवायला दिलं. बरं. ते सगळे मित्र ना, त्याने सांगितलं याला, या पोराला बघ. हम्म. पांडगो इलो रे इलोला त्या वर्षीचं पहिलं मला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि नाट्य दर्पण हम्म. दोन्हींचे दिग्दर्शनाचे त्या पुरस्कार नाटकासाठी मिळाले. पुरस्कार मिळाले. आणि त्याच्यानंतर मोहन तोंडवळकरांकडे काम करता करता मला सुधीर भटांनी बघितलं. हम्म. सुधीर भटांनी मग नवीन नाटकात बोलवलं, 4 दिवस प्रेमाचे, प्रशांत बरोबर, सविता प्रभुडे, मी आणि कविता लाड. हम्म. ते सगळे सक्सेस झालेली आहेत. त्याच्यानंतर मोहन वाघांचं लक्ष गेलं, म्हणजे त्यांचं लक्ष होतंच, हम्म. ते असे माणसं शोधत असायचे. हम्म. आणि तिथे मला त्यांनी वाऱ्यावरची वरातसाठी सांगितलं. वा. चंदू कुलकर्णी त्याचा हम्म. दिग्दर्शक. हम्म. आणि मला आधी कल्पना नव्हती वाऱ्यावरच्या वरातमध्ये एवढं काहीतरी मला करायचं आहे. हम्म. पण ते मला करावं लागलं. त्यांची ती साक्ष, रविवारची सकाळ. हो हो. आणि तो म्हणजे मी मास्टरपीस नशिबान आहे. हा, मास्टरपीस मास्टरपीस. आहे. सगळी मंडळी बघून गेली, बाळासाहेब बघून गेले, उद्धव ठाकरेजी बघून गेले, राज ठाकरेजी बघून गेले.
आणि लता मंगेशकर आणि सगळी फॅमिली त्यावेळेला ते नाटक बघून गेलेले आहे. अनेक लोक बघून गेले. म्हणजे मला वर्सटॅलिटी मिळाली ना त्याच्यामध्ये काम करायला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे वाऱ्यावरची वरात मध्ये तुम्ही जी माधबाची साक्ष दिली, तर त्याचं सादरीकरण त्याच वेळेला रविवारच्या सकाळमध्ये कर्नाटकी हो, कामत मामा. काप्रमात त्यांच्या लहजातलं ते वेगळं सादरीकरण. हो हो. ही एक बाजू झाली. आणि दुसरी एक्झॅक्ट ऑपोजिट म्हणजे वादळवाट मधले आबा. बापरे, त्यावेळेस हो. ही म्हणजे म्हणजे मी तुमची जी रेंज आहे, म्हणजे मी जे म्हणतो की अगदी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा मी जे म्हणालो की डोळ्यातनं अभिनय करणारे फार कमी जण असतात, त्यापैकी तुम्ही आहात. कारण वादळवाट मधले आबा हे डोळ्यातनं बोलायचे, अगदी फक्त डोळ्यात, फक्त डोळ्यातून. आणि त्याच वेळेला मी वाऱ्यावरची वरात लाईव्ह नाही बघू शकलो, पण मी व्हिडिओ स्वरूपात त्याची अनेक पारायणं केली. पण तेव्हा मला असं जाणवायचं की ही काय रेंज आहे. कारण एक बाजूला पूर्ण भावना प्रधान आणि दुसऱ्या बाजूला एकदम विनोदी अंग. आणि तर ही जी रेंज आहे, ही रेंज तुम्ही कशी काय साध्य केली? कसं आहे, म्हणजे मी अजूनही तेच सांगतो, तुम्ही एकदम कॅमेरा समोर जायला बघू नका, किंवा एकदम सिनेमा जात आहे, मालिकेत करताय, नाटकात करताय, पण तुमचा बेस हा नाटकावर तयार होतो. बरोबर. म्हणजे माझा झालेला आहे. मी खूप वर्ष नाटक केलं, अजूनही करतोय, आताही करीन. तुम्हाला शरीर वापरता आलंच पाहिजे, म्हणजे तुम्हाला चालता आलं पाहिजे रंगमंचावर आधी. त्याच्यानंतर तुमचा जो आवाज आहे तो फार वेगवेगळ्या पद्धतीत, प्रत्येक माणसाला ईश्वरी देणगी आहे ती, पण त्याचा वापर करायचा असतो हे कोणी लक्षात घेत नाही. तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत. पण तुम्हाला डोळे जे दिलेले आहेत, हा कॅमेरा आहे तुमचा, तर ते लक्षात घ्या तुम्ही कॅमेराकडे पाहताना, की माझे डोळ्यात जे दिसणार आहे ते कॅमेरा वाचणार आहे बरोबर, किंवा ते वाचून दाखवणार आहे लोकांना. तर तो भाग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट अशी, समाजात फिरताना किंवा आजूबाजूला फिरताना तुम्ही माणसं बघत जा ना, माणसांकडे बघत जा, त्यांच्याशी बोलत जा. ते कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने शरीराचा वापर करतात बोलताना, तर तो आत्मसात केला पाहिजे. मी फिरताना खूप माणसं बघितलेत, माझ्या शेजार पाजारची पण माणसं बघितलेली आहेत. तर यांनी मला शिकवलं असं मला वाटतं. तर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप गेला पाहिजेत एकतर. आणि एकतर आजूबाजूला फिरताना डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा. हल्ली तुम्हाला कान उघडे ठेवता येतच नाही आणि डोळे कॅमेराकडे असण्यापेक्षा तुम्ही लॅपटॉप, कम्प्युटर या सगळ्या गोष्टींकडे जवळजवळ फोडून घेताय स्वतःचे डोळे. तर ते जिवंत ठेवा. तुम्हाला माणसाला संवेदना दिलेल्या आहेत ईश्वरानं. काय असं घडलं तर तुम्ही रडता की नाही, बरोबर, रागावता की नाही, बस तेच करायचं आहे इथे. फक्त त्याच्यासाठी काही थोडंसं तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे वादण्याच्या. तर मी म्हणजे लोक पुस्तकं वाचून काही अभ्यास करतात, मी माणसं वाचून करतो. वा वा वा. त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे अजूनही मला असं वाटतं मी सर्व गुण संपन्न नाहीच आहे. अरे बापरे, हे असं पण असतं, हे असं पण दाखवायचं असतं, हे असं करायचं असतं, अशी माणसं दिसतात आपल्याला, मी बघितलेत. बस ती वाचा, आत्मसात करा, आरशासमोर करून बघा, स्क्रिप्ट वाचा 5-5, 6-6 वेळा. तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकवतील. तर ती मी आणली. तुम्ही व्यक्तिरेखा कुठल्या प्रकारची आहे हे लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला ती उभीच करता येणार नाही. ती काय पद्धतीचा माणूस आहे, काय वयाचा आहे, कशा स्वभावाचा आहे, त्याचं सामाजिक भान त्याचं किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टिप्पणी देतात की. तर त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही व्यक्तिरेखा उभी करायला पाहिजे, की तुमचे हातवारे आपोआप बदलणार, तुमचा आवाज बदलणार, तुमचे डोळे वेगवेगळे बोलणार. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमची भाषा. भाषा तुम्हाला आपली व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे. या मी अगदी घट्ट ठाम. तर ते पण आपल्याकडे बोलता येत नाही आजकाल. भाषा कुठे बोलता येत, नुसतं भाषेसाठी भांडतोय आपण, पण बोलता किती येते तुम्हाला.
आज मराठी शाळाच नाही आहेत आपल्याकडे उरलेल्या, हम्म, शिकणार कशी भाषा? हम्म, आपण काय नुसतं महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणत राहतो, हम्म. पण आज त्याचं जे मूळ आहे ते विसरत चाललोय. याच मराठी भाषेमध्ये आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी फार महत्वाचा मैलाचा दगड तुमच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, तो म्हणजे मराठी चित्रपटाचा श्वास. श्वास हा चित्रपट फक्त चित्रपट नव्हता, ती एक अनुभूती होती. खरं खरं. आणि त्यांनी मराठी भाषेला आणि मराठी रसिकांना एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. तर श्वास मला बघितल्यानंतर तेव्हाच या प्रश्नाचा जन्म झाला होता, पण तुमच्यापर्यंत तो प्रश्न घेऊन यायला काही काळ गेला. मला विचारायचं आहे की श्वासची निर्मिती करावी आणि तो चित्रपट आणि ती कथा एका मुलासोबत आपण ती मांडावी, असा कुठला पॉइंट होता किंवा तो प्रोजेक्ट कसा निर्माण झाला? त्याची गोष्ट आहे जरा. ऍक्च्युली संदीप सावंत त्याचा दिग्दर्शक, हा माझा आतेभाऊ सख्खा. बर. आणि त्यावेळेला ETV होता मला वाटतं. हो. तिथे आम्ही सगळी पोरं असे रिकामे बसलेले असायचो. माझा मित्र आहे राजन चिवलकर म्हणून, त्याचं हॉटेल आहे छोटं. तिथे संध्याकाळचे गप्पा मारल्या बसायचो. सगळ्या मोठमोठ्या गोष्टी करतो ना आपण टेबलवर बसून, तशा आम्ही पण करायचो. तर तिथे आमचं असं एक ठरलं की आपण एक काय करतोय, काहीतरी करूया ना, एकत्र येऊन काहीतरी लोकांसमोर मांडूया. आणि संदीप सावंतनी मला ती गोष्ट ऐकवली त्यावेळेला. तिथे एका मासिकात आली होती, माधवी घारपोर यांनी लिहिलेली. आणि त्याचं नाव असं होतं त्यावेळेला, माझं काय चुकलं, असं पहिलं मासिकात आलं. आणि तिला वाचक पुरस्कार मिळाला होता. त्यांनी 10-1 गोष्टी पाठवल्या होत्या आम्हाला आणि त्याच्यातली ही सिलेक्ट झाली. संदीपला म्हटलं, हे काय आहे ही गोष्ट, म्हणजे कोणाची आहे, कोणावर? तो म्हणाला, तसं म्हटलं तर खरी गोष्ट आहे. खरी अशासाठी की ती एका डॉक्टरांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तो अख्खा विषय सिनेमाचा नाहीये, पण आपण विचार करू त्याचा, सिनेमासाठी नाही, एक लघु चित्रपट करायचा असं आम्ही कळवलं चॅनलला की आम्ही करतोय. पास झाली. आणि काही दिवसांनी आम्ही तयारीला लागलो. त्या संबंधित काय काय गोष्टी आपल्याला करता येतील याचं पहिलं आम्ही चित्र काढलं, म्हणजे सगळ्या गोष्टी, पॉइंट्स, मुद्दे काय असतील ते. आणि असं ठरलं की वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या हॉस्पिटलला व्हिजिट द्यायची कॅमेरा घेऊन. मूव्ही कॅमेरे छोटे असायचे त्यावेळेला, ते घेऊन जायचं आणि तिकडे OPDला उभं राहायचं आणि ते क्षण टिपायचे. मग हळूहळू ओळख काढू आपण, ऑपरेशन थिएटर, वॉर्ड, एक्सरे, MRI, या सगळ्या गोष्टी टिपूया. आम्हाला त्याच्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली की आता स्क्रिप्ट जे श्वास लिहिलं गेलं त्यातलं बरंचसं लेखन हे OPDच्या इथे उभं राहून केलेलं आहे. मग ती संवाद कसे असतात, वातावरण कसं असतं, रिॲक्शन्स कशा असतात पेशंटच्या, समोरच्या माणसाच्या, या सगळ्या गोष्टी आम्ही टिपायला सुरुवात केली. आणि आम्हाला अशी बातमी आली की ती ETV जे करणार होता तो स्लॉट, तो रद्द करण्यात आला. खूप दुःखी झालो सगळे. बसलो परत संध्याकाळी येऊन त्या हॉटेलवर, कपाळाला हात लावूनच बसलो. ती काय करणार आता. म्हटलं, संदीप आता काय करायचं आपण, ही गोष्ट तर मला आवडलेली आहे फार, ज्या जीव छोटासा आहे पण ह्याच्यावर मोठं काहीतरी करता येईल की, छोटा सिनेमा करता येईल ना, तुला काय वाटतं? तो म्हणाला, हो होईल सिनेमा. फॉरेन फिल्म्स असतात की छोट्या, तर याचा जीव तेवढा असेल तर आपण तेवढीच फिल्म करू शकतो. तर म्हटलं, लागशील तू कामाला? तो म्हणाला, हो मी लागतो कामाला. म्हटलं, तू लिहून? तो म्हणाला, असं लिहिता येणार नाही मला, मला तिथे इथे जावं लागेल. त्याप्रमाणे त्यांनी जायला सुरुवात केली. आमच्या काही पोरांनी 2-4 ठिकाणी जायला सुरुवात केली. आम्ही ते मटेरियल जमवत गेलो
आणि आम्हाला असं कळलं की आपण जे मटेरियल मिळवले त्याच्यामध्येच डायलॉग आहेत, हम्म. जे त्याच्या तिथे त्या वेळेला बोलले जातात. संदीप त्याप्रमाणे काम करायला लागला, त्यांनी बरंचसं ते जमा केलं. आता सगळं तयार झालंय. तो मुलगा निवडायच्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागला. बरोबर. 6 महिने लागले जवळ. हम्म. खूप मुलं बघितली, पण आम्हाला जो पाहिजे होता तो नाही मिळत होता. हम्म. कारण आम्हाला ते जे डोळे आहेत ना, हम्म. ते मुळात असे खूप बोलके पाहिजे होते. हम्म. कारण ते डोळ्यावर आहे ना सगळं. सगळं. तर पुण्यामध्ये तुमच्या तो पोरगा आम्हाला मिळाला. हम्म. त्याला कॅमेरा लावून अख्खा दिवस शूट केलं होतं. हम्म. मग त्याला सांगा, तू कसाही खेळ, बोल, उड्या मार, तुला जे काय रोज तू धमाल करतोस ती कर, आम्ही फक्त ह्याच्यात घेणार आहोत ते. हम्म. आणि मग त्याप्रमाणे ती घेतली. मोठ्या कष्टाने घ्यावी लागली. मला त्याच्याबरोबर फिरावं लागलं गार्डनमध्ये. बरोबर. त्याला घोडा करून दाखवावं लागलं. त्याला पाठीवर घेऊन त्याशी गप्पा मारून त्याला जरा माझ्याशी बोलतं करणं आवश्यक होतं. हम्म. तर त्याप्रमाणे हळूहळू त्याला गंमत यायला लागली त्या मुलाला स्वतःला. आणि आम्हाला कळलं की जो आपल्याला पाहिजे तो हाच आहे, हम्म. हाच मुलगा पाहिजे. मग त्याच्या आईवडिलांशी बोललो आम्ही. मग त्यांनी सगळ्या चौकशा केल्या आणि सांगितलं आम्ही असं करतो, आम्ही सगळे नवीन आहोत, पण आम्हाला असं असं करायचं, अशी अशी गोष्ट आहे. त्यामुळे कल्पना दिली. इथपर्यंत झालं बरोबर. आता आम्ही असा विचार करायला लागलो की ही गोष्ट वाचल्यावर हे तर महत्वाचं काम झालेलं आहे. हम्म. नातू आणि आजोबा हे दोन नक्की झालेले आहेत. आणि डॉक्टर, त्यातला डॉक्टर कोण? आधी अतुल कुलकर्णीला सांगितलं होतं, तो करणार होता, पण त्याला सांगितलं आम्हाला जरा तालमीला पण तू लागशील, तर त्याला तेवढे दिवस शक्य नव्हतं. हम्म. त्याला सांगितलं मी तालमीला नाही येऊ शकत. मी म्हटलं ना आम्हाला तालमीला लागेल. मग मी याचं नाव सुचवलं, कुलकर्णी आपला संदीप कुलकर्णी. संदीप कुलकर्णी, कारण त्याच्यावर मी काम केलं होतं. हम्म. त्याला संदीपला म्हटलं तू त्याच्याशी बोलून घे, मी आधी बोलतो, हम्म. बोलून घे. तर तो ऐकल्यावर ताबडतोब तयार झाला. तो म्हणाला मी तालमी पण देईन, मग मी करेन. पुढचा मुद्दा असा आला की ही जी गोष्ट आहे याच्यामधली डॉक्टर ही महत्वाची भूमिका आहे. बरोबर. तर हे डॉक्टर कोण, खरे डॉक्टर कोण त्यातले? हम्म. तर आम्हाला त्यांचा संपर्क मिळत नव्हता. हम्म. आम्ही माधवी घारपूरने विचारलं की ताई हे कोण आहेत गृहस्थ, त्यांना मला भेटायचं. ते म्हणाले मला त्यांचं डिटेल माहित नाही, पण एका सेमिनारमध्ये हम्म. हे डॉक्टर बोलत होते, हम्म. ज्यांचं नाव शैलेश पुणतांबेकर. हम्म. तुमच्या पुण्यातले ऑन्कोसर्जन आहेत ते. हम्म. आणि ते केमला रिलेट होते हम्म. तुमच्या पुण्यातल्या. तर ते सांगत होते हा किस्सा की माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा आणि माझं आयुष्य ज्याने बदललं, ज्या माणसाने म्हणजे विचार करण्याची वृत्तीच बदलली, की त्या माणसाची फिलॉसॉफी ऐकून मी म्हटलं की मी कोण आहे मग? हम्म. खेड्यामधून आलेला एक अशिक्षित गावंढळ माणूस एक मोठी जगातली फिलॉसॉफी मांडतो, तुम्हाला एक चांगला विचार देतो, आणि मी असा विचार कधीच केला नाही. कारण त्यांनी म्हटलं की ते रडायला आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं खूप. तर ते डॉक्टर असं सांगत होते त्या सेमिनारमध्ये, आणि माझ्या बाजूला एक बाई बसली होती. तर ती म्हणायला लागली बघा ना कशी असतात लोक, ते बिचारे एवढे मोठे डॉक्टर ते त्या माणसाला सांगतायत, त्याला दम देत आहेत, वाटेल ते बोलतायत, आणि ह्या माणसाला काहीच नाही वाटत, असं कसं? असं काय असतं का? तर पण ह्या माधवी घारपुरेने ते व्यवस्थित ऐकलं होतं. ती म्हणाली की लोक वेगवेगळा विचार करतात, पण मला कळलं त्याच्यामधून की एखाद्या अशिक्षित माणसाकडे सुद्धा एक जागतिक सत्य सांगण्यासारखं असतं, जे त्या मोठ्या शिक्षण घेतलेल्या माणसाकडे पण नव्हतं. तर तो म्हातारा मला फार उजवा वाटतो त्यातला, की ज्याने ते केलं, ज्याच्या डोक्यात ते आलं, आणि डॉक्टरांना पण ते फील झालं. तेव्हा डॉक्टर म्हणाले मी आयुष्यात कधी कोणावर ओरडलो नाही असं परत. म्हणजे डॉक्टर म्हणून त्यावेळेला तरुणपणात एक माज असतो आम्हाला की आमच्यामुळे माणसं जगतात, पण त्यांनी जे सांगितलं ते मला नाही जमलं. तर हा जो एक वेगळेपणा होता, म्हणून आम्ही त्या डॉक्टरांचं शोधून काढलं कोण कुठे, त्यांचा नंबर. आम्ही त्यांना मुंबईतून फोन केला, म्हटलं आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. कोण तुम्ही? तर आम्ही अमुक लोक आहोत. बरं काय काम आहे तुमचं? म्हटलं असं असं काम आहे. असं. अरे बापरे, एवढा कुठे वेळ मिळाला? अच्छा, मी आता रात्री लंडनला चाललेलो आहे, तर मी 8-10 दिवसानंतर येणार आहे. ते मी म्हणालो की अगदी 5 मिनिटं द्या, फक्त 5 मिनिटं.
5 मिनिटात होईल तर होईल. तर इतके वाजता या तुम्ही चेंबूरला. म्हणून आम्ही आमच्या गाडीतून सगळे निघालो. गणपती विसर्जनाचा 5वा दिवस हा. त्या ह्याच्यामध्ये आम्ही अडकलो अडकला. आणि आम्हाला तिथे पोहोचायला पाऊण तास उशीर लागला. त्यांनी 2दा फोन केला, कुठे आहात तुम्ही? मग आम्ही म्हटलं असं असं झालं. नाही नाही लवकर या प्लीज प्लीज, मला निघायचं आहे लगेच. तर आम्ही ते करत करत त्याला जाऊन भेटलो. आमच्याकडे सगळी तयारी होती ना की काय करायचंय सिनेमा आणि कशावर, आणि आम्ही बसलो. ते भेटले, फार उशीर केलात म्हणे. म्हटलं हो सॉरी. त्याला सांगितली सगळी गोष्ट, आम्ही काय काय तयारी आत्तापर्यंत केली या सिनेमाची, आणि त्यांच्या आयुष्यातलीच घटना होती तीच त्यांना आम्ही ऐकवली. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. आणि त्या 5 मिनिटाची 50 मिनिटं कधी झाली आम्हाला पण कळलं नाही आणि त्यांना पण कळलं नाही. सगळं संपलं. उठल्यावर म्हणाले काही गरज लागली तरी सांगा, मी आत्ता लंडनला जातोय, हा माझा प्रायव्हेट नंबर आहे, पण तुमच्याकडे ठेवा. तुम्ही केमला पोचा पुण्यातल्या, तिथे यांना भेटा, मी त्यांच्याशी बोलून ठेवतो, ते तुम्हाला पूर्ण हॉस्पिटल दाखवतील, तुम्हाला काय हवं ते. मग आम्ही त्यांचं सगळी संमती घेऊन निघालो. केममध्ये जाऊन काय काय लोकांना भेटलो. तिथे बरेच लोक तयार होते सहकार्य करायला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू ठरवलं की आता पैसे म्हणजे काहीच नव्हतं, सिनेमा करायचा. पण आम्ही ते काही 100-1 लोकांना ऐकवलं असेल. ते सगळे सगळे डोळ्यात पाणी बिणी आणून, आणि शेवटची वेळ असं म्हणायचं याच्यावर सिनेमा करू नका, हा सिनेमा झेपणारच नाही लोकांना बघायला, तुम्ही रस्त्यावर याल, असे सिनेमा नाही चालत. तर तुम्ही हे सॉलिड लिहिलं पण हे नाही चालणार, हे अजिबातच चालणार नाही. पण डोक्यात तर पक्क होतं सिनेमा करायचा. करायचाच. आणि मग त्यासाठी मग पैशांची मदत कोण आम्हाला करताय, कोण करताय. तर बरेच लोकांनी नाही सांगितलं आम्ही याच्यात नाही पडणार भाऊ. पण काही 2-4 माणसं तयार झाली. आम्ही त्यांची नावं अजूनही गुप्त ठेवलेत आणि मी गुप्तच ठेवणार आहे, कारण त्याची आम्ही शपथ घेतली आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही सुरू करा, पहिल्यांदा किती लागतील ते सांगा, तुम्ही सुरू करा काम, जिथे जिथे अडेल तिथे ते मी उभा राहीन. आणि ह्या डेअरिंगवर आम्ही पुण्यात येऊन सगळं शोधून काढलं. केम हॉस्पिटलचं केलंच, पण रस्ते वगैरे काय इकडे तिकडे संग्रहालय, या सगळ्या गोष्टी आम्ही शोधून काढल्या आणि शूटिंग सुरू केलं. आणि ते झालं सक्सेस, चांगलंच झालं. कारण आम्हाला तयारीला 2.5 वर्ष गेली त्याच्यात. त्याच्यानंतर शूटिंग 36 दिवसांचं आणि ते 6 महिन्यात विखुरलेलं, एवढा मोठा स्पॅन होता. मग आम्ही कोकणामध्ये शूट केलं, त्याला लाईट पण नव्हते वापरले, अगदी मोजके साधे बल्ब आणि कंदील, बारके बारके बल्ब असे वापरून कोकणामध्ये आम्ही 8 दिवस केलं. पण कोकण पिंजून आलो होतो आम्ही, कुठे करायचं, कारण माझी ओळखीची माणसं खूप होते तिकडे. त्यांनी सपोर्ट केला आणि वेगवेगळी स्थळं दाखवली, जे आता सगळेजण दाखवतात. पण ते सगळं केलं आम्ही. मध्ये एकदा त्या छोट्या मुलाचे त्याच्या वडिलांनी कंटिन्युटी असलेले केसच कापून टाकलेले. अरे बाप, टक्कल केले. हे चॅलेंजेस म्हणजे आम्ही तिकडे शूटिंगला आलोय, मुलगा पण आहे. आम्ही एका MSCVने आम्हाला एक दिली होती मोठा असा हॉल दिला होता राहायला, तर तिथे ती घटना घडली. आम्ही दुसऱ्या दिवशी बघतो तर हा मुलगा टक्कल होऊन आलेला. म्हटलं हे कोणी केलं? माझ्या बाबांनी कापून टाकले म्हणे. मग त्याच्यासाठी मुंबईत जाऊन आम्ही वीक करण्याचा प्रयत्न केला 24 तासात. 24 तासात कुठलाही वीक परफेक्ट करून देऊ शकत नाही. मुंबईला आम्ही पाठवलं, आमच्या एक ओळखीचा होता त्याच्याकडे, आमच्या मित्राला पाठवलं. तो जाऊन त्या पोराचं माप बीप दिलं. तो त्याने पहिलाच प्रश्न विचारला, कितना दिन में मांगता है? 24 तो म्हणाला शाम को मांगता है. तो जवळजवळ फेफरेवर खाली पडायचा विचारत होता. तो होगा ही नहीं, आप किधर भी जाओ इंडस्ट्री में, इतना टाइम में होगा ही नहीं. पण त्यांनी त्याला कसं काय तयार केलं आमच्या त्या चौलकर मित्रांनी, बाप रे, गोड गोड बोलून. आणि त्या माणसाने रात्रीला तयार केला तो, त्याच्या मापाचा म्हणजे केला त्यांनी. आणि ते घेऊन रातोरात ते पुण्याला आले. सकाळी उठलो आणि बसलो. प्रोफेसर अंजू बाबू ते मेकअपचे हे होते आमच्यात. सकाळी मग वीक बसवायच्या आधी जरा चेक करायचं असतं, काय कुठे जास्त केस आहेत का, जास्त. आणि त्या ह्याच्यामुळे त्यांनी जास्त केस ओढवले त्याचे, आणि परत तो गोंधळ झाला. त्याचे शॉर्ट्स कमी करून रद्द करून मी माझं शूटिंग कसं कसं आम्ही ते केलो. आणि मग त्याच्या 8 दिवसांनी वाढल्यावर परत आम्ही त्याला आतमध्ये घेतला
आणि मग पुढचं शूटिंग केलं. हं. आम्ही लाईव्ह याच्यावर हॉस्पिटलमध्ये शूट केलेलं आहे केलंय. सगळं. वॉर्ड होताना तो पेशंट सगळे बाजू, पण त्या सगळ्यांनी आम्हाला परमिशन दिली हे करायला. डॉक्टर पुणतांबेकरांच्या केबिनमध्ये बसायचं, पेशंटला ते बोलत तेव्हा, आणि आपण ते ऐकायचं फक्त. एक्सप्रेशन फक्त बघायची पेशंटची आणि डॉक्टरांची. हं. संदीप कुलकर्णी, मी, हं. आपण काही बोलायचं नाही, पण ते टिपायचं. हं. त्यातून मिळालं. ऑपरेशन थिएटर्समध्ये जायला मिळालं, ऑपरेशन बघायला मिळाले आम्हाला. म्हणजे केवढं काय काय केलं त्यांनी. हं. तर त्यांचे आभार मानायला पाहिजेत खरं तर केएमचे. नाही, श्वास हा माइलस्टोनच जसं म्हटलं तसं, आणि एवढे हार्डशिप आल्यानंतर सुद्धा तो एक मानाने उभा राहिला. सिनेमा सगळ्यांच्या मनामनात रुजला. एवढंच नाही तर तो इंटरनॅशनल लेवलला पोहोचला. टेक्निक ऍडव्हान्स नव्हतं ना तेव्हा आत्तासारखं. हा. आमचा साधा कॅमेरा होता हो. हं. साधा म्हणजे फिल्मवाला, फिल्मवाला. निगेटिव्हवर केलेली फिल्म आहे. हं. ॲरी 3 नावाचा कॅमेरा आहे, म्हणजे आता ते कोणच वापरत नाही. हं. तर अशा याच्यावर आम्ही तो सिंग साऊंड केला होता फिल्म. हं. त्या ॲरी 3चा आवाज असा आवाज येतो, त्याच्यात आपण शूट करायचं आणि सिंग साऊंड करायचं. हं. सुहास राणे आमचे साऊंडचे होते, त्यांनी ते 4-5 महिने खपून ते फिल्टर केला साऊंड, काय 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 करून तो बराचसा सिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हं. आणि झाला. टेक्निकल गोष्टी आता पुढे भरपूर आहेत. हं. तो सिनेमा घेऊन आम्ही जवळजवळ महाराष्ट्रात त्याचे आम्ही हो. 16-17 शो केले असतील हो. फ्रीमध्ये. हो. आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांना तो सिनेमा आम्ही दाखवला. हं. तुमच्या पुण्यामध्ये जास्त शो केले. हं. म्हणजे पतंगराव कदम आले होते पहिल्या शोला, हं. आणि बाहेर संपल्यानंतर ते ढसाढसा रडत आलेले मी पाहिलेलं आहे. हं. आणि त्यांनी मला त्यावेळेला आशीर्वाद दिला, अरुण या सिनेमावर लक्ष ठेव, याचं चांगलंच होणार आहे. हं. म्हणजे इतकी अशी माणसं यायची, काही काही मी पडलेत खाली अशी चक्कर येऊन. असं जोडपं ते पण बघितले रस्त्यावर ईस्ट स्क्वेअरला. हं. तर असं सगळे अनुभव आम्हाला मिळत गेले. लोकांनी ते सांगितलं की हा सिनेमा ग्रेट झालाय, तेव्हा आम्हाला वाटलं हा काहीतरी करेल, हं. की आपले कष्ट कामी आलेले आहेत. मुख्य म्हणजे संघवृत्ती ती कामी आली आमच्या. आम्हाला मिळालेली माणसं एक मिळून काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, हं. अशा बऱ्याच गोष्टींना, आणि मी सगळ्यांना खुश आणि आनंदी ठेवलं होतं. हं. तर हा एक खूप महत्वाचा भाग आहे. पॉझिटिव्हिटी तुम्ही क्रिएट करा, हं. वातावरण निर्माण करा सगळ्या युनिटमध्ये. हं. ती माणसं स्वतःहून स्वतःला झोकून देतात, हं. आणि काय घेतलेलं काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं होऊन जातं. हं. अभिनयाच्या या प्रवासामध्ये नाट्य दिग्दर्शनाकडे तुम्ही कसं वळालात, आणि तुमची प्रमुख दिग्दर्शित केलेली नाटकं कोणती, आणि तो तो अनुभव काय? दिग्दर्शन मी खरं तर पहिल्यापासून करतच होतो, बारीक बारीक हो, बारीक. हो. शाळांमध्ये केलं, हो. कॉलेजमध्ये थोडंसं केलं, BSTत भरपूर केलं. हं. तर ही नाटकं करत असताना, म्हणजे नवीन किंवा व्यावसायिक रंगभूमीकडे जाताना मला त्याचाच फायदा झालेला खरा. म्हणजे पांडगोईलवर मी सांगितलं की मयेकरांनी आणि बरोबर. रमेश म्हणजे की याला बसवायला द्या, त्यावेळेला एक हुरूप येतो, हं. उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि मच्छिंद्र कांबळी सारख्या व्यक्तीचं नाटक मी दिग्दर्शित केल्यावर आणखीन अति कॉन्फिडन्स झाला. हं. तर तो तो महत्वाचा भाग आहे. नाटक मी केली 15-20 तरी झालेत, जास्त नाही. हं. पण कॉम्पिटिशन झोन मी जास्त म्हटला होता. हं. गंमत जम्मत नावाचं नाटक मी बसवून मी दिग्दर्शित करून काम केलेलं, आणि त्यामध्ये 12 रोल करायचे होते प्रत्येकाला, 3 जण फक्त, 2 बायका आणि पुरुष. हं. तर त्याच्यामध्ये मला स्वतःकडे लक्ष देऊन दिग्दर्शनाकडे लक्ष, आणि मी ते अगदी आत्ताच्या पिढीतलं करून टाकलं. म्हणजे प्रायोगिक मधून ते कमर्शियलला आणणं, हं. तशी त्याची रचना होती. हं. रंगमंचाची रचना, नाटक बसवण्याची रचना, हं. जी मला अगोदरपासून अवगत होती, कारण मी एकांकिका केल्यात त्या पद्धतीने. हं. तर ते वापरून बघितलं, तर ते सक्सेस झालं. हं. फार म्हणजे मला ते सगळं चॅलेंजिंग वाटतं गंमत जम्मत. हं. निर्मात्यांची एक गोड गोड तक्रार आहे, ती ती अशी की कुठली नाटकाची संहिता ही वाचून दाखवायची असेल, तर तुमच्याकडनं ती वाचली गेली की ती संहिता छानच वाटते. मग ती संहिता म्हणून नाटकाची किती का
कंटेंट म्हणून त्याचा दर्जा नसेल, पण ती तुम्ही ज्या वेळेला वाचता ती काहीतरी वेगळीच होते आणि मग असं वाटतं हे किती चांगलं नाटक आहे, किती व्यवस्थित नाटक आहे. भाषेवर कमांड आहे एकतर, हम्म, वर्सटॅलिटी आहे, हम्म, म्हणजे वैविध्यता. हम्म, आवाजाचा वापर मी करून वाचतो हम्म, आणि मला शब्दांवरचे जोर कळतात. हम्म. तर त्याच्यामुळे सुद्धा ते असू शकेल. मी हसत खेळत बसवलं होतं अशोक सराफांना घेऊन. हा, ते 11 वर्षांनी रंगमंचावर काम करण्याला तयार झाले बरोबर, होते. बरोबर. तेव्हा मी त्यांना ते वाचून दाखवलं, तर त्यांनी सांगितलं सुधीर भट्टांना की अरे तो सॉलिड आहे, अरे नाटक सॉलिड आहे रे ते. पण जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा मला म्हणाले हे कठीण आहे, हम्म, आता तुझी करामत काय ती, मी सगळं तू सांगशील ते ऐकेन, पण तू सांग. म्हटलं हो मी सांगतो, मला पेपरवर आहे काय करायचं काय करायचं. आणि अभिरामने ते मस्त उतरवलं होतं नाटक. हम्म. बाप रे, कमाल. म्हणजे त्याचं मी परत पाहुणा हो. आम्ही एकत्र केलं प्रशांत दामलेला घेऊन. हम्म, फार वेगळं नाटक त्यावेळेस ते. तर ते पण मला दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही गोष्टींनी ते करावं लागलं. हम्म, आम्ही बिघडलो मी केलं होतं यशवंत दत्तांना घेऊन आणि उषा नाडकर्ण्या घेऊन. हम्म, तर तेव्हा पण काम करून दिग्दर्शित केलेलं आहे. मला यायचं, कारण स्टेटला मी हा प्रकार सगळा केलाय, हम्म, स्वतः काम करून दिग्दर्शित करणं. हम्म, आणि त्याचा सराव लागतो खूप. हम्म, आणि सगळ्या अंगाची थोडी थोडी जाण लागते. हम्म, शरीरामध्ये आपले जे जे महत्वाचे अवयव आहेत हम्म, ते वापरायचे कुठल्या वेळी याची पण मला जाण आहे. हम्म, त्याच्यामुळे ते कदाचित झालं असेल माझ्याकडून. हम्म, मी बरेच वर्ष आता दिग्दर्शन केलेलं नाहीये, पण मी करू शकेन हम्म. चांगलं काही मिळालं तर. इथून हिंदी चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे हिंदीमध्ये तुमचा पहिला सिनेमा कोणता? आणि मला त्याला जोडूनच तुम्हाला विचारायचंय की काय फरक जाणवतो तुम्हाला ॲज अन ॲक्टर मराठी चित्रपट मध्ये काम करणं आणि हिंदी चित्रपटात काम करणं? हिंदी आणि मराठीमध्ये फरक आहेत. मुळात हिंदीचं बजेट हा भाग त्यातला सगळ्यात मोठा, म्हणजे याच्या 10 पट असतो. बरोबर. मराठी लोक सिनेमा करतात, चला सिनेमा करूया असं असतं. पण हिंदीचं बॅकग्राऊंड म्हटलं तर तुम्ही त्याची खूप तयारी त्या अगोदर सुरू करता. 1 वर्षापूर्वी पण ट्रेलर दाखवतात सिनेमाचं. हम्म, इतके ते प्रिपेअर असतात सगळे. तिथून हॉस्पिटॅलिटी नावाचा भाग आहे, तो उत्तम आहे खरं तर. त्यांच्याकडे काम काढून घेण्याची पद्धत पण उत्कृष्ट आहे. हम्म, म्हणजे मी तसे हिंदी सिनेमा 3-4च केले, तर काय फार नाही. पण पहिला सिनेमा मला उत्पल दत्त बरोबर करायला मिळाला, वा. सेना नावाचा. मी आणि अतुल परचुरे त्यांच्या बरोबर होतो. हम्म, त्याच्यानंतर आणखीन एक मध्ये बिजू मानेने केला होता, त्याच्यात केलं होतं. आणि नंतर महत्वाचा सिनेमा सिम्बा केला मी. बरोबर. सिम्बाचं मला बोलवणं आलं तेव्हा मला खरा वेळ नव्हता आणि मी त्यांना सांगितलं की मला नाही जमणार खरंच. तेव्हा मी काहीतरी काम होतं म्हणून नाही सांगितलं. तर तो जो मधला मेडिएटर जो होता, सर तो सिनेमा करा तुम्ही. हम्म. तुम्ही तो रोल चाबूक आहे तो फोडून काढाल एकदम, पण तुम्ही करा. आणि काय? रणबीर सिंग बरोबरच आहे, तुम्ही करा, मी तुम्हाला खात्री देतो. हा, म्हटलं मग कसं काय करणार, म्हणजे मी शूटिंग कधी करतो? मला रात्रीचं शूटिंग आहे, हा, तुम्ही मुंबईतला उरका, तुम्हाला फ्लाईट करून देतो, तिकडे यायचं, काम करायचं, परत फ्लाईट देतो, परत तुम्ही मुंबईत जा. हम्म, तर असं मी 5 ते 6 दिवस तिथे हा, ते केलं. आणि मुख्य म्हणजे रोहित शेट्टी वगैरे मला बघितलं नव्हतं, पण त्यांना माहित होतं मी काय केलंय ते. हम्म, त्यामुळे त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली की हीच ती व्यक्ती ज्यांनी श्वास केला, जो ऑस्करला गेला, हम्म, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर अशी छान, आणि मंडळी छान होती सगळी. हम्म. आपली मराठी मंडळी बरीच असतात त्यांच्या हो. सिनेमामध्ये. हो. आणि मी सीन केला, रणबीर सिंग माझ्यावर सारखी तालीम करून घ्यायला लागला. आम्ही जसं बोलायचो तर सर सर और एक बार करते, म्हटलं हा बिलकुल करते. मी पाठ केलं होतं चोख. आणि त्याला कॉम्प्लेक्स यायला लागला एकदम. तर सीन केला मी, चाबूक सीन होता तो, बाप रे, हो, अवघड हो. पण होता तो, मस्त झाला हम्म, एकदम. तर त्यांनी विजय पाटकर आणि ह्याला विचारलं की कौन है आदमी, साला मेरे को कॉम्प्लेक्स आ गया, हे बहुत टेरिफिक आहे. त्यांनी सांगितलं हा कोण आहे माणूस. तर त्यामुळे त्याचं एक चांगलं हम्म, वर्तन माझ्याबरोबर होतं. हम्म,
खूप चांगली माणसं असतात ती, खूप चांगली माणसं. पण त्यांना जे पाहिजे ते बरोबर काढून घेणार. मग त्याच्यामध्ये 5 रेटेक हो, 7 रेटेक हो, किती, पण त्यांना जे पाहिजे ते. त्यांची टीम खूप शिस्तवाली असते सगळी. त्यांचे असिस्टंट असतात ते खूप शिस्तवाले असतात. आपल्याला ट्रीटमेंट अतिशय रॉयल. आपल्याला कसं, अरे नसला सीन तरी पटकन बॅनेटीतून बाहेर ये, जाऊन उभा राहते, तसं नाही. सर यही बैठना है, हम आपको बुलाएंगे, इधर गाड़ी आएगी, शिफ्ट के उधर गाड़ी आएगी, उसमें बैठने का, मैं आपको उधर सीन चल रहा है, इथे जवळच असायचं ते. पण त्या पद्धतीनं ते ट्रीटमेंट द्यायचे. राहायची व्यवस्था खूप उत्कृष्ट होती. आम्ही रामोजी फिल्म सिटीला केलं होतं. तिकडे सगळे माझे सीन झाले आणि मला फार कौतुक केलं तरी सगळ्यांनी. मी म्हटलं बरं झालं केलं मी. नाही, खूपच अप्रतिम सीन होता तो आणि छोटासा होता पण काय होता, अंगावर येणारा वा सीन वा, होता. खूप छान. आणि त्याला परत तुम्हीच पाहिजे हे पण अगदी, म्हणजे त्या मीडिएटरचे धन्यवाद. खरंच हा, म्हणजे त्यांनी की- पण किती असं व्यवस्थित निर्णय घेतला आणि मला तो घ्यायला लावला. हो, खूप त्यांचं सगळंच छान असतं सगळं. या गोष्टी आपण पण करू शकत नाही असं नाही, आपल्याकडे पण होऊ शकतात. पण मुख्य इच्छाशक्ती हवी ना, की नीट झालं पाहिजे. येणाऱ्या माणसांचं उठबस चांगली झाली पाहिजे, त्यांना पेमेंट व्यवस्थित आणि वेळेवर दिलं गेलं पाहिजे. ते आपल्याकडे कधीच मिळत नाही. काय काय तर बुडवतात. माझे तर कित्येक लोकांनी बुडवलेत, पण मी कोणाला विचारायला नाही गेलो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असतील त्यांचे, असं करत आपण दिवस काढतो. पण आपल्याला ती सवय आपण लावून का घेत नाही ना. सिनेमाला पैसाच लागतो असं नाही ना, इच्छाशक्ती लागते, शिस्त लागते. एवढ्या ह्याच्यात मी एवढं करणार आणि चांगलं करणार, असं एक प्रवृत्ती असते ती, पण ती सगळ्यांकडे नाही आपल्याकडे. फार उठसूट मनात आलं की सिनेमा करायचा, त्याच्यावर वेळ काढायचा, वेळ दिला पाहिजे ना सिनेमाला. स्क्रीन प्लेवर जे घ्यायला पाहिजे, ज्याच्यातून सिनेमा उभा राहतो, त्यालाच कोण महत्व देत नाही आपल्याकडे, की पटकथा कशी असली पाहिजे. तर ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या. काय एकाच ह्याच्यातल्या एका माळेमध्ये 9 रंगाचे मणी, तशा गोष्टी असतात वेगवेगळ्या. म्हणजे तो धागा तोच असतो मधून गेलेला. काहीतरी वेगळं डेअरिंग करा ना. आज साऊथचे सिनेमा त्यांची लोक डोक्यावर घेऊन नसतात. बॉलिवूड हॉलिवूडचा सिनेमा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीहून काय फुलवतात. म्हणजे मला श्वास करण्याची स्फूर्ती मिळाली त्याचं ओरिजिनल कारण हॉलिवूडच्या फिल्म लहानपणापासून बघितल्या ते आहे. मी म्हटलं आपल्याकडे काय नाही होऊ शकत आहे. त्यांचं काय चांगलं असतं, त्यांचा ॲम्बियन्स चांगला असतो. वातावरण निर्मिती जे करतात ना, ती खूप महत्वाची असते. तर ती आपल्याकडे यायला पाहिजे. याला काय पैसे नाही लागत. मग तसा डिसिजन घेऊन आम्ही काम केलंय की एवढासा जीव आहे, पण तो छानपणे न्यायचा आहे. आपण त्याच्यावर अभ्यास करू आणि होईल ते, आणि ते झालं की. हिंदी मराठी सिनेमांबरोबर मगाशी वादळवाटचा उल्लेख झाला, तर त्यावेळी ज्या मालिका होत होत्या त्या कथाबेस होत्या, त्या स्टोरी त्याच्यामध्ये होती, आणि आजचं मालिकांचं रूप टोटली बदललेलं दिसतं पूर्णपणे. तुम्ही मालिका केल्यात आणि तुम्ही मालिका करताय, म्हणून हा प्रश्न तुम्हाला, की त्यावेळीच्या मालिका आजही युट्यूबवरती सगळी जनरेशन बघतात. करेक्ट आहे. आणि आजच्या मालिका खरं तर बघाव्याशा पण वाटत नाहीत, अशा पद्धतीने झाल्यात. हे का बदललं रूप? आणि हे परत जुन्या मालिका येणारच नाहीत का कधी? तुमच्याकडे तंत्र आलं आणि तुम्ही वेगळ्याच चाललात असं माझं म्हणणं आहे. तंत्राकडे तंत्र आवडतं लोकांना, तर तंत्र गोष्टीपेक्षा मोठं करायचं आणि गोष्ट जवळजवळ मारून टाकायची. हा एक प्रकार आहे. लोकांना खूप फास्ट पाहिजे. लोकांना बाईला मारलं पाहिजे, त्याच्यात विष पाजलं पाहिजे, ढकलून दिलं पाहिजे, थोबाडीत मारलं पाहिजे, लग्न मोडली पाहिजे, लग्नातलं मांगल्यता आणि पवित्र वातावरण नष्ट करूया, असंच त्यांना वाटलं असेल ना. हिंदीचा त्याच्यावर अतिरेक झालेला आहे, त्याच्या कॉपी करत चाललेत. आज मला सांगा, आज कुठली गोष्ट नीटपणे पवित्रपणे मांडली जाते मालिकेमध्ये? कुठलीच नाही. मला 7 वर्ष लागली मध्ये गॅप घेऊन. मला बंद करायचं वाटलं काम, नको. आता आनंदी नावाची मालिका मी करतोय, मला खूप चांगली वाटली ती सुरुवातीला. आत्ता काय फारशी बरोबर नाही वाटत. आत्ता परत तेच सुरू झाले, म्हणजे ती शस्त्र पाजळणं सुरू झाले. बाईचे हाल एका कुटुंबाने केलेले, आता त्या एक मोडवर आहे ती.
पण त्याच्यातून खूप एका आंधळी मुलीची गोष्ट आहे, किती सुंदर विषय होता बघा ना. तर आत्ता ती एवढीशी प्रभावी मला वाटत नाही. अजूनही काय माझा कॅरेक्टर थोडंसं बाजूला ठेवलं काही महिने. आता परत चालू करतो. पण नाही, तो आनंद मिळत नाही अजून. समाधान मला मालिकांमध्ये मिळतच नाही. कारण एका वाक्यामध्येच कॅमेरा इतक्या वेळेला हलत असतो. ठॅश 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 ठूस फूस काय काय चालू असतं. तर मला परफॉर्मन्सची कंटिन्युटी मी कशी ठेवणार? एखादी काहीतरी दुःखद सांगतोय तर त्याच्यावर 50 तुकडे होणार असतील तर कठीण आहे. 50 तुकडे कशाला हवेत? त्याला करू दे ना काय परफॉर्मन्स करायचं, तो दिसू दे लोकांना. तर तो नाही, तर कॅमेरा आणि टेक्निक जास्त वापरले. पण ते लेखकाला स्वातंत्र्य दिलं जातं का मालिकांमध्ये? मालिकेमध्ये कोणाला स्वातंत्र्य नसतं. दिग्दर्शकापासून लेखकापासून आणि कलावंतांपासून कोणाला स्वातंत्र्य नाही. कारण त्याच्यावर काम करणारी माणसं खूप वाढलीत आता आपल्याकडे. वेगवेगळ्या विभागातली वाढलेत. ते वाढू दे, वाढवले असतील त्यांनी. ज्याला क्रिएटिव्ह असं नाव आहे. तर आता मी गंध कुठला लावला ते पण चेक करून फोटो काढून तिकडे चॅनलला पाठवावं लागतं. हे काय आहे? नाही नाही, ती माळ नको, ती माळ काढून टाका, दुसरी माळ. हे काय? हे पूर्वी दिग्दर्शक ठरवायचा. आता हे दिग्दर्शक मी नाही बघितलेलं ठरवत. नाही. दिग्दर्शक ठरवायचा, शॉट कसे लावायचे, काय करायचं, कॅरेक्टर समजावून सांगणं म्हणा. आज कुठे तो वेळ आहे? सगळ्यांना आता मिनिटं काढून ते पूर्ण करायचं काम, असं एक रिस्ट्रिक्शन आलंय. त्यांना वेळ देता येत नाही आता. 2-2, 3-3 कॅमेरा हल्ली वापरतात. पूर्वी एका कॅमेरावर आम्ही काम करायचो. पण आता एवढा चॅनलला इतका मिनिटाचं काम झालं पाहिजे एवढा, तर ते किती तरी फास्ट करतात. त्यांची क्रिएटिव्हिटी जातेच की, नटांची पण जाते, ते टेक्निकल काम करणाऱ्या लोकांची पण जाते ना. तर आता बघूया काही चमत्कार घडला आणि कुठल्या तरी लोकांना आली अक्कल की बाबा नाही, हे असं करून बघूया आपण जरा, लोकांना चांगलं जरा दाखवूया काहीतरी, तर ते सुधारेल. नाही तर वृत्ती बदलली पाहिजे हो. ते नाही होणार नाही. तुम्ही वेळ द्या. हे खूप चांगलं माध्यम आहे खरं तर, कारण ते घराघरात जात आहे. आज सिनेमा थिएटरमध्ये येऊन लोकांना बघावं लागतो, पण मालिका घराघरात जात आहेत. बायका चर्चा करताना मी बघितली, अहो ही तिचं नाव सांगतात, मला पण माहित नाही कोणाचं काय नाव आहे. ती आज बघा त्याला काय करणार ते. अशी मानसिकता एका बाजूने वाढत गेली. मनुष्य स्वभाव बदलत गेले तर काय होणार? तेच बनणार परत, मागणी तशी पुरवठा, अशा बेसवर काम चाललंय. पण हे घातक आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट आपण अशा चौफेर गप्पा मारल्यात आणि हे असताना सुद्धा कलाकार म्हणून सतत वेगळी भूक लागत असते की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे अजून. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तृप्त आहोत आपण आता सर्व आपल्याला मिळालेलं आहे, अशा दृष्टीने न वावरता अजून आपल्याला काय वेगवेगळ्या गोष्टी करता येतील याच्यावरती प्रत्येक कलाकार काहीतरी विचार करत असतो. तसंच तुम्ही देखील करत असणार 100%. तर तुमच्या मनामध्ये ऍक्टर म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून अजून अशी कुठली भूमिका आहे की अभिनय मला करायचा आहे आणि तो एक अंग मला एक्सप्लोर करायचा आहे, असं कुठलं मनामध्ये आहे? आणि ॲज अ दिग्दर्शक म्हणून तुम्हाला अजून कुठला वेगळा प्रयोग रंगभूमीवरती करावा असं वाटतं? मला थरार आवडतो एकतर, म्हणजे थरार बसवायला मला तर आवडेलच. पण मनोरुग्णाची एक भूमिका मला करायची आहे, जी मी आतापर्यंत केलेली नाहीये. कारण ही माणसं मी जवळून बघितलेली आहेत आणि परफॉर्म करायला फार कठीण आहे. तर मला असं वाटतं नटाने कठीणात कठीण काम करावं. विविधपूर्ण काम मी केलीत, वेगवेगळ्या प्रकारचे. चौफेर असलं पाहिजे असं मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकसुरी बनू नका. तुम्ही काहीतरी वेगळं करायला गेलात तर नटांचं आयुष्य वाढेल, तुम्हाला भरपूर कामं येतील. मला येत गेली तशी. बरोबर. पण या प्रकारची एक भूमिका मला करायला मिळाली तर झालं सगळं. आता मी एक करतोय नाटक, ऑक्टोबर एंडमध्ये येईल असं. थोडी वेगळीच भूमिका आहे ती आणि नाटकही वेगळंच आहे.
तर असं काहीतरी करावं रंगभूमीवर कोणीतरी, असं मला वाटतं. म्हणजे ते नाटक वाचून मला असं वाटतं हे करण्याचं डेअरिंग करा. हम्म, ते स्टेट लेवलला सगळीकडे पहिलं आलेलं नाटक आहे हम्म, आणि मला त्यांना ऐकवल्यावर मी स्वीकारलं की हो, मला याच्यात बरंच काहीतरी सांगता येणार आहे हम्म, कलाकाराच्या माध्यमातून. हम्म, ते घडेल न घडेल हा भागच वेगळा. म्हणजे आपल्याकडे खूप वर्ष लागतील हे सगळे यायला, पण हे सांगितलं पाहिजे. हम्म, तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करा, हम्म, तुम्हाला अडथळे येणार वगैरे, तुम्हाला हे करणार नाही, यातलं काही होत नाही, पण सांगा. तर ते तसं सांगणं असलं पाहिजे साहित्यातून सुद्धा, नाटकाच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून. जाऊ दे, ते सांगतच नाही कोण, सिनेमामधून सांगतात. हम्म, कारण आपल्याकडे चांगलं रुजायला वेळ लागेल, कुठलीही गोष्ट चांगली रुजायला वेळ लागेल ना, हम्म, तर ते तसं होणारच आहे. हम्म, पण मला माणूस म्हणून असं वाटतं की ह्या इंडस्ट्रीतल्या म्हणजे तिन्ही माध्यमातल्या लोकांना योग्य आणि वेळेवर मानधन मिळावं, हम्म, हे माझं पहिलं मत आहे. त्यांना माणसासारखी वागणूक द्यावी. त्यांना ज्या पद्धतीनं राबवलं जातं 16-16 तास, 18-18 तास, तरुणपणात तुम्ही शरीराने माणसं मारताय. हम्म, ही माणसं तब्येतीने उद्या खलास होतील आणि काही करू शकणार नाही जर अशा पद्धतीनं लोकांबरोबर तुम्ही वागलात. हम्म, तर त्याच्यामध्ये काय सुधारणा व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक संस्थेनी हे गंभीरपणे घ्या. म्हणजे मी आत्ता सांगितलंय, हे लक्षात न ठेवता पुढे तसेच चालू ठेवाल तर तुमच्या मार्गामध्ये काटे आणि दगड येतील. हम्म, तर त्या पद्धतीने वागा, सगळ्यांना चांगली वागणूक द्या. सिनेमात मी असं काम करतो, मी असं बोलतो आणि तसं बोलतो, आणि आयुष्यात जर तुम्ही तसे वागलात नाही हम्म, तर मग काही उपयोग नाही. हम्म, तुम्ही जेव्हा ते करता ना तेव्हा तुमचा परफॉर्मन्स इथून येतो, हम्म. आणि मला तो अनुभव आहे. वा. मला रंजल्या गांधल्यांबद्दल प्रचंड अनुकंपा आहे, दया आहे, आणि मला त्यांचं चांगलं व्हावं यासाठी काहीतरी करत राहावं असं वाटतं. आज श्वासला आम्हाला मिळालेला एवढा पैसा लोकांनी दिलेला, तो आम्ही 22 सामाजिक संस्थांना वाटून टाकला. बर. आपल्या चित्रपट माध्यमाला महाराष्ट्र शासनाला 35 लाख रुपये दिले, ज्याच्या व्याजातून आता जे पुरस्कार वाढलेले आहेत, जे वाढलेले दिसतात आता. हम्म, हम्म, टाटा कॅन्सरला दिलं, हम्म, टाटा एड फाउंडेशनला दिलं, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, काही माणसांच्या चिकित्सा करणं म्हणा किंवा शल्य चिकित्सा, हम्म, त्याच्यासाठी मदत केली. अशा 22 सामाजिक संस्थांना निळूभाऊंच्या हस्ते आम्ही वाटप केलं होतं. हम्म, निळूभाऊंनी, सरकारची एक अधिकारी तिथे आले होते स्वीकारायला, हम्म, तर त्यांना सांगितलं, तुम्ही काय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हम्म, आज आपण, तुम्ही द्यायला पाहिजे अशा लोकांना, तर हेच तुम्हाला देत आहेत. हम्म, पण मी म्हटलं नाही, आम्हाला समाजाने पैसा दिलाय, त्यांना धन्यवाद आहेत, पण त्यांचा पैसा पुढे जाऊन दुसऱ्या लोकांच्या उपयोगी पडू दे. हम्म, ही वृत्ती प्रत्येक माणसात निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही स्वतःला मिळालं, स्वतः घेतलं, ते आणखीन 4 सिनेमा गेले, याच्याने मला कोणी मोठं म्हटलं नसतं. हम्म, पण आज अडलेल्या लोकांना आपण मदत केली, आज त्यांचं किती भलं झालं याचं समाधान. एक छोटी 2.5 वर्षाची मुलगी आम्ही दत्तक घेतली होती, बर. जिला सेम आजार. हा विकार होता, हम्म, आणि कोकणात कणकवली जाऊन मी तिला 2.5 वर्ष तिच्या नावावर पैसे ठेवले, कारण तिच्या वडिलांना नाही सांगितलं ऑपरेशन नाही करणार मी, राहू दे तशीच. आणि आम्ही त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन इकडे डॉक्टर संजय ओक म्हणून आहेत, हम्म, ते डीन होते तिकडे नायर हॉस्पिटलला, त्यांना हा मुद्दामीच तिकडून फोन करून सांगितला, हम्म, ते बोलले मुलीला इथे घेऊन ये, आपण करू. पण तिच्या ऑपरेशनच्या मध्ये अशा काही घटना घडल्या ज्या श्वासशी संबंधित होत्या, हम्म, पण तरी पण नेटाने आम्ही केलं. त्यांनी तिचा एक डोळा वाचवला, आणि म्हणजे वेगळीच घटना आहे ती. ती हम्म, आज नाही आहे खरी मुलगी, बर. पण आम्ही तिला 2.5 वर्ष जिवंत ठेवलं ना, 2.5 वर्ष अजून आजूबाजूचं जग दाखवलं ना. हम्म, हे एक थोडंसं काम असं करता आलं पाहिजे. हम्म, नुसता श्वास करून भागलं नाही, तर आम्ही तसं कृतीत पण आणून दाखवण्याचा प्रयत्न केला. हम्म, आता मी माझ्याकडून अनेक लोकांना मदत करतच असतो, छोटी मोठी, काय नाही. मला माहिती आहे ते अडल्यानंतर त्याची काय स्थिती असते, हम्म, कारण आपण त्यातून दिवस काढलेले आहेत. हम्म, तर त्या लोकांना आपल्यातर्फे आपण काय देता येईल. तर माणूस म्हणून तुम्ही जिवंत राहा, कलाकार म्हणून जिवंत राहायला नाही तरी चालेल, हम्म, पण माणूस म्हणून जिवंत राहा, भान ठेवा, सामाजिक भान, आणि पुढे त्याला असे बदल व्हावेसे वाटतात, हम्म. आणि अशा लोकांसाठी मला काम करावं असं वाटतं मनापासून.
पोटतिडकीने ज्या वेळेला एखादा माणूस ही गोष्ट सांगतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने समजतं की हा प्रवास सोपा नव्हता, हा प्रवास खडतर होता आणि सतत काहीतरी नव्याची ओढ माणसाला जिवंत ठेवते. आणि आत्ताच्या सगळ्या एक तासाभराच्या ह्या सगळ्या गप्पांमध्ये सगळे पैलू आपण जाणून घेतले आणि किती हे मोठं कार्य आहे. श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठं. हे कार्य करताय आणि हे माहिती नसतं नाही, माहित नसतं, कारण आम्ही फार प्रचार केला नाही त्याचा. आणि त्यातच त्याची खरी श्रीमंती आहे असं वाटतं मला, की छोटंसं काहीतरी करायचं आणि त्याचे मोठे होर्डिंग लावण्यापेक्षा हे जे मनामध्ये जी होर्डिंग्ज लागलेली आहेत ही मला फार महत्वाची वाटतात आणि फार मोठं कार्य अरुण सर तुम्ही करताय आणि हे ऐकल्यानंतर सीमित व्हायला होतं आणि नक्कीच अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना उत्तम अभिनय तेव्हाच होऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही माणूस म्हणून सगळ्यात पहिले खूप चांगलं असणं आवश्यक आहे, सजग असणं आवश्यक आहे, सृजनशील असणं आवश्यक आहे, भावनिक असणं आवश्यक आहे. आणि सर जसं म्हणाले तसं की कुठे आहे अभिनय, कुठे मिळू शकतो तुम्हाला, तर तुम्ही तुमच्याच कॅमेरामधून सगळ्या गोष्टी पहिले टिपा ज्या आजूबाजूला चाललेल्या आहेत. व्यक्ती वाचा, पुस्तकं वाचू नये, व्यक्ती वाचा हे त्यांचं सांगणं आहे आणि खूप मोठं खरं तर हे स्टेटमेंट आहे आणि हे प्रत्येकाने प्रत्येक कलाकारांनी आणि जिथे आत्ता एका रात्रीत आपण अभिनेता होऊ शकतो, अभिनेत्री होऊ शकतो, असे जे कोर्सेस आणि अशा ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत याच्यामधून हे होत नसतं, तर त्याला एक रियाज लागतो, त्याला एक तपश्चर्या लागते. ही तपश्चर्या अरुण नलावडेंच्या आयुष्यामधनं उलगडल्यानंतर आपल्याला समजते आणि मी अजूनही हे दावा करत नाही की त्यांच्याशी पूर्ण गप्पा झालेल्या आहेत आणि त्यांनी काही मोजकेच मोती आपल्या समोर ठेवलेले आहेत, पण ते ऐकल्यानंतर सुद्धा आम्ही सरधन्य झालो आणि तुम्ही आज बोलत राहू यासाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि रसिको हो, आपण असंच भेटत राहूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलत राहूया. धन्यवाद.